हॅलो एव्हरीवन, आपण एकदा परत भेटत आहोत लेक्चर नंबर 3 मध्ये, ज्यामध्ये आपण काय बघत आहोत, ग्रॅव्हिटेशन चे न्यूमेरिकल. ओके, ठीक आहे. आता बघा, आता समोर काय आहे दिलेलं तुम्हाला, तर जास्त वेळ न घालवता आता या आधी मला एक क्वेश्चन आहे, पण या आधी मला थोडं काही फॉर्म्युले सांगायचे आहेत तुम्हाला, की आपण आजच्या सिरीजला कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. बरोबर, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा काय आहे, तर आपण आज फ्री फॉल बघणार आहोत. आणि फ्री फॉल मध्ये न्यूटनचे सर्व इक्वेशन, 3 इक्वेशन जे दिलेले आहेत ते युज होतात. मग न्यूटनचे काय इक्वेशन आहेत त्याला बघू आपण सर्वात आधी. ठीक आहे, मला एक थिंग्स माहित आहे. एक पहिले इक्वेशन काय, v इज इक्वल्स टू यू प्लस ए च्या ठिकाणी मी काय करणार आहे, जी घेणार आहे, जी टी. हे झालं पहिले इक्वेशन. बरोबर, जे दुसरं इक्वेशन आहे ते काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे. एस च्या ठिकाणी काय घेतो, जी एस. हा एस कोण आहे, डिस्प्लेसमेंट. आणि ज्या ज्या वेळेस डिस्प्लेसमेंट दिलेली असेल त्या ठिकाणी आपण हाईट घेणार आहोत. बरोबर, ओके. आणि लास्ट इक्वेशन काय आहे, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, हे झाले 3 इक्वेशन. पण आपण फ्री फॉल बघत आहोत, म्हणजे आपल्याला काय करायचं, एक ऑब्जेक्ट वरती थ्रो करायचा आणि तोच खाली येणार. बरोबर आहे. मग ज्या वेळेस मी त्या ऑब्जेक्टला थ्रो करतो, म्हणजे कुठं अपवर्ड जाता येतो. बरोबर आहे. तर त्यावेळेस आपण काय करू, तर ज्या वेळेस मी त्याला अपवर्ड थ्रो करत आहोत, त्याची इनिशियल वेलोसिटी असेल यू. इनिशियल वेलोसिटी किती असेल, यू. आणि त्याची जे फायनल वेलोसिटी आहे ते किती असेल, 0. किंवा ज्यावेळेस मी त्याला वरती फेकत आहे, ओके, अपवर्ड जायच्या वेळेस. मग असाच तो हवेत लटकणार नाही, खाली पण येणार ऑब्विसली. मग ज्यावेळेस तो खाली येणार आहे त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी किती घ्यायची, v. सॉरी, फायनल वेलोसिटी किती घ्यायची, v. आणि त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी किती राहणार, 0. खाली यायच्या वेळेस, म्हणजे केव्हा डाऊनवर्ड असेल त्यावेळेस. बरोबर, लक्षात आलं इथपर्यंत? सिंपल आहे. इनिशियल वेलोसिटी अपवर्डच्या वेळेस u घेसाल आणि फायनल किती घेसाल, 0. डाऊनवर्ड यायच्या वेळेस फायनल वेलोसिटी v आणि इनिशियल वेलोसिटी 0. आणखीन आता अपवर्डच्या वेळेस इथं काय चेंजेस आहेत, अपवर्डच्या वेळेस इथं काय चेंजेस आहेत माहिती आहे का? काय करायचं, ज्यावेळेस अपवर्ड जाणार त्यावेळेस ऍक्सेलरेशन यावरती निगेटिव्ह असेल, म्हणजे काय घेऊ आपण, मायनस जी. आणि ज्यावेळेस तो डाऊनवर्ड येत आहे त्यावेळेस ऍक्सेलरेशन कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. हे का बरं, कारण ऍक्सेलरेशन हे डिक्रीज होते. इथं बघा, मी कोणत्याच प्रकारची तुम्हाला थेरी सांगणार नाहीये. इथं मायनस जी, कारण तो ऍक्सेलरेशन डिक्रीज होत आहे. आणि इथं ऍक्सेलरेशन धीरे धीरे खाली येणार, तसं इन्क्रीज होते, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेतो त्याला. करेक्ट आहे. एवढ्या थिंग्स आपल्याला यूज करता यायला पाहिजेत. जर हे लक्षात आलं तर त्यामधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं काहीच मोठी गोष्ट नाही. तसं तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत जेवढे न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केले, काही मोठी गोष्ट नव्हती. इथं पण काही मोठी गोष्ट नाहीये, फक्त लक्षात द्यायचं एकदा मी काय सांगतो तर. आणि हा राहिला तुमच्यासाठी पहिलाच न्यूमेरिकल. बघा काय आहे, तर हा एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. एक बॉल टेबलवरून खाली पडला, तो ऑलरेडी एका हाईट वरती सेट आहे, तो कुठं पडला, खाली पडला एका टेबलवर. ओके, मग किती, 1 सेकंड लागला. मग सिंपल मी काय करतो माहिती आहे का, इथं गिव्हन डाटा लिहून घेतो. काय काय दिलेलं आहे, तर गिव्हन डाटा काय काय आपल्याकडे, टाइम दिलेला आहे त्यांनी, किती वेळ लागला त्याला, 1 सेकंड लागला. म्हणजे इथे लिहिणार मी टाइम इज इक्वल्स टू 1 सेकंड. बरोबर आहे. अज्युम करायचं आहे की जे ग्रॅव्हिटी आहे ती किती आहे, 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता ऑलरेडी तो खाली पडत आहे ना, बघा, रिचेस द ग्राउंड, तो खाली पडत आहे, म्हणजे ग्रॅव्हिटी आपल्याला काय घ्यायला लागेल, पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. करेक्ट. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेटेड स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. ज्यावेळेस तो खाली पडणार तर त्याची स्पीड काढायची, म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय काढायची, त्याची वेलोसिटी पण कोणती, इनिशियल वेलोसिटी. ओके, बघा आता. ओके, ग्राउंड वरती पडत आहे ना तो, म्हणजे ग्राउंड वर, आता मी फॉर्म्युल्यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितलं, तर तो कुठं पडत आहे, ग्राउंड वरती, डाऊनवर्ड. त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असेल, म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, व्ही काढावं लागेल. करेक्ट आहे, व्ही काढावं लागेल. आता याला इथून बघ, ठीक आहे, मला एवढ्या थिंग्स दिलेल्या आहेत. मग मी टू फाइंड मध्ये काय लिहिणार, मला काय काय फाइंड करायचं आहे. मला सर्वात आधी त्याची वेलोसिटी काढायची आहे. ओके, वेलोसिटी काढायची आहे. आणि काय काढायची आहे, कॅल्क्युलेटेड स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. त्या टेबलची किती हाईट आहे, हाईट आहे म्हणजे काय, सरळ डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. ओके, काय काढायचं, नंतर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं. ओके, आता याला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो,
तुम्हाला व्ही काढायचं, जी आणि टी दिलेला आहे आणि इथं यू ची व्हॅल्यू सुद्धा लिहून घेसाल, यू ची व्हॅल्यू इथं असेल 0. करेक्ट आहे. मग माझ्याकडे पहिलंच इक्वेशन आहे न्यूटनचं, काय आहे? V इज इक्वल्स टू यू प्लस जी इंटू टी, यू प्लस जी टी. बरोबर आहे, कारण हे तिन्ही व्हॅल्यू एका थिंग मध्ये आहेत म्हणून मी इक्वेशन घेतो. करेक्ट आहे. मग आता V इज इक्वल्स टू यू, यू ची व्हॅल्यू किती आहे इथं 0, प्लस जी, जी ची व्हॅल्यू किती आहे इथं 10, इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे इथं 1. म्हणजे V इज इक्वल्स टू 10 इंटू 1, हा तर 0च आहे, दॅट इज 10 मीटर पर सेकंड आहे आपल्याकडे आन्सर. ओके, 10 मीटर पर सेकंड हा काढला आपण इथं V. डन इथपर्यंत. आता यानंतर काय फाइंड करायचं होतं आपल्याला? हा S फाइंड करायचा होता. या S ची व्हॅल्यू काय असेल आता? मग S साठी मी काय करणार? थर्ड इक्वेशन यूज करेल. आणि थर्ड इक्वेशन काय आहे? S इज इक्वल्स टू U इंटू टी प्लस हाफ ए च्या ठिकाणी काय ना जी टी चा स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला यूज करावं लागेल कारण डिस्प्लेसमेंट काढायची आहे ना. बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल्स टू इनिशियल व्हेलॉसिटी 0 इंटू टी, टी किती आहे 1 सेकंड, प्लस हाफ जी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे दॅट इज 10 आणि टी चा परत किती आहे स्क्वेअर. या टी चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर? 1 चा स्क्वेअर. ओके, 1 स्क्वेअर. ठीक आहे. हे यांनी 0 ने याला मल्टिप्लाय, हे सर्व 0 होऊन जाणार. या 2 ने याला 10 ला डिवाइड करतो म्हणजे 5 इंटू 1 चा स्क्वेअर 1, 5 इंटू 1 किती होतं 5. हे झाले डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असेल? मीटर. एस इज इक्वल्स टू 5 मीटर. हे सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे. ओके, दोन्ही थिंग सापडला आपल्याला, इझी आहेत. ओके, समोर बघा, समोरचा क्वेश्चन काय आहे तर दिलेला, अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स. एक ऑब्जेक्ट काय केला आपण? व्हर्टिकली थ्रो केला म्हणजे अपवर्ड जाता येतो. आणि काय आपण लक्षात ठेवतो अपवर्डच्या वेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी u असेल पण फायनल व्हेलॉसिटी हे 0 असेल. आणि तोच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय घ्यायचा आपल्याला? निगेटिव्ह घ्यायचा. हे केव्हा? अपवर्डच्या वेळेस. डाऊनवर्डच्या वेळेस हे अपोजिट असेल. बरोबर आहे. ठीक आहे. अपवर्ड जाता हाईट दिलेली आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेली. मग मी इथं गिवन डाटामध्ये थिंग्स लिहून घेतो काय काय आहे. तर काय आहे आपल्याला दिलेला गिवन डाटा? गिवन डाटामध्ये थिंग्स आहेत. डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट किती दिलेली आहे 500 मीटर. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे हा यू काढायचा आपल्याला. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ म्हणजे टी सुद्धा काढायचा. आणि जी किती दिलेला आहे? जी इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा दिलेला आहे. पण हा जी काय घ्यावा लागेल आपल्याला? निगेटिव्ह घ्यावा लागेल. का बरं निगेटिव्ह? बघा सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ओके, आता आपण काय करू? आपल्याला टू फाइंड मध्ये काय काय लिहायचं आहे? टू फाइंड मध्ये सर्वात आधी इनिशियल व्हेलॉसिटी हे काढायचे आणि त्यानंतर हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ म्हणजे सोबतच काय काढायचं आपल्याला? त्याचा टाइम सुद्धा काढायचा आहे. ओके, मग सोल्युशन मध्ये मला यू काढण्यासाठी माझ्याकडे परत इक्वेशन्स आहेत. पण मी ते इक्वेशन कशावरून निवडत आहोत की मला दिलेला काय आहे? इथं फायनल व्हेलॉसिटी ते किती आहे? 0. मग जिथं एस, जी, व्ही आणि यू अशा 4 थिंग्स आहेत ते इक्वेशन कोणतं आहे? that is v square is equals to u square plus 2gs. v square is equals to u square plus 2gs असं दिलेलं आहे. मग v square म्हणजे v ची व्हॅल्यू 0, u square u ची व्हॅल्यू बघा कुठे? u ची व्हॅल्यू तर काढायची आपल्याला. u square plus 2 into g, g ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि s, s किती दिलेला आहे that is 500. बरोबर आहे. हा एक लक्षात ठेवा. इथं जी ची व्हॅल्यू काय घ्यायला लागेल आपल्याला? इथं मी ब्रॅकेट करून काय घेतो? निगेटिव्ह. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता काय करणार आपण? हा 0 इज इक्वल्स टू इथं यू स्क्वेअर हा ऍज इट इज प्लस. आता हा प्लसचा काय होणार आहे? मायनस होणार कारण हा इथं मायनस आहे. मायनसने याला मल्टिप्लाय काय झाला? या मायनसने या प्लसला मल्टिप्लाय झाला. हा त्याला इथं मायनस होऊन गेला. मग 2 इंटू 10 ओके 100, 100 इंटू 500 दॅट इज 5000. करेक्ट आहे. 5000 नाही 10,000 होतील ना रे. 20 बरोबर 10,000 होतील नाही. करेक्ट. हे झालं इथं 10,000. बरोबर. हा इथं मायनस आहे या साईडला आला तर काय होणार? प्लस होणार. म्हणजे 10,000 इज इक्वल्स टू यू चा स्क्वेअर. बरोबर. मग यू स्क्वेअर या साईडला आला तर काय होणार? रूट. अंडर रूट मध्ये जाणार म्हणजे यू इज इक्वल्स टू अंडर रूट 10,000 अंडर रूट 10,000 आणि यू इज इक्वल्स टू 10,000 चा स्क्वेअर रूट म्हणजे काय? 100 मीटर पर सेकंड. ओके डन.
काढला आपण यू, म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी किती असेल त्याची 100 मीटर पर सेकंड. आता आपल्याला काढायचं काय, टाइम काढायचा आहे. आपल्याकडे सर्वच थिंग्स आहेत. ओके, आपल्याला टाइम काढायचा. आपण एक थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करू. काय आहे थर्ड? S इज इक्वल्स टू U इंटू T प्लस हाफ GT स्क्वेअर. ओके, एकदा मला चेकआउट करू द्या. हे इक्वेशन यूज करून आपण सॉल्व्ह करू शकतो का? आणखीन कशामध्ये यूज करू? इक्वल्स टू 2GS U. चला यांनी सॉल्व्ह करून बघू आपण. जे झालं ते झालं. आता इथे याला सॉल्व्ह कसं करू शकतो आपण? आपल्याला टी काढायचं आहे का? हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक कम बॅक टू द अर्थ? ओके, डन. 20 सेकंड. ओके, सॉल्व्ह करून बघू, नंतर समजतेस काय. एस ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? दॅट इज 500. नंतर यू ची व्हॅल्यू आपण आताच काढली, किती आहे? इंटू किती? टाइम प्लस 1/2 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे रे? जी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला कुठे आहे? 10. आणि या टी चा स्क्वेअर हा ऍज इट इज. बरोबर आहे. ओके, आता याला सॉल्व्ह कसं करू आपण? कसं करणार आहे? हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. तर याचा अर्थ असा आहे की इथं हे इक्वेशन आपण यूज न करता आपण दुसरं इक्वेशन यूज करू शकतो. आणि सॉल्व्ह होते, पण इथं कॉम्प्लिकेशन्स तयार होतं. बरोबर आहे. कॉम्प्लिकेशन म्हणजे हा टी आहे, इथं टीचा स्क्वेअर आहे. ओके, आपण दुसरं इक्वेशन यूज करून बघूया. मग दुसरं असं इक्वेशन आहे का की ज्यामध्ये टी आहे आणि बाकीच्या टर्म्स आहेत? ओके, आय थिंक आहे. बरोबर आहे. कोणतं? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2. हे पण नाहीये. मग आता आणखीन पहिलं इक्वेशन काय आहे? पहिलं इक्वेशन आपण यूज करू शकतो. येस, व्ही इज इक्वल्स टू यू इंटू जी टी. या इक्वेशननी सॉल्व्ह होते का बघू. येस, याने व्हायला पाहिजे आणि इझिली व्हायला पाहिजे. व्ही ची व्हॅल्यू तर किती दिलेली आपल्याला? 0. यू ची व्हॅल्यू आताच काढली आपण, किती आहे? इथं प्लस आहे. ठीक आहे, 100 आहे. प्लस जी टी. पण आता हा जी जो आहे तो काय घ्यायला लागेल आपल्याला? निगेटिव्ह. बरोबर आहे, कारण तो अपवर्ड जाता म्हणून. म्हणजे किती येणार? 10. आणि टी ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, बरोबर आहे. आता हे 10 इंटू टी या साईडला मायनस आहे, राईट साईडला मी इकडे घेऊन आलो तर काय होतील? तो प्लस. म्हणजे काय? 10 इंटू टी इज इक्वल्स टू 100. टी इज इक्वल्स टू 100 डिवाइड बाय 10. हा 0 आणि 0 कॅन्सल. टी इज इक्वल्स टू 10 सेकंड. आला का राईट आन्सर? ओके, बघा 10 सेकंड. आता काय त्यांनी म्हटलं त्याला? कुठं? अर्थ वरती परत यायसाठी. हे तर झालं, एकदा त्याला 10 सेकंड लागले, तर परत यायसाठी किती सेकंड लागतील? 10 सेकंडच लागतील ना. मग 10 आणि 10 टोटल सेकंड किती झाले? मग 20 सेकंड. म्हणजे आपल्याकडे टोटल टाइम किती मिळाला? मग आपल्याला टोटल टाइम इज इक्वल्स टू 2 इंटू टी. आणि तो किती असेल? 2 इंटू 10. दॅट इज किती रे? 20 सेकंड. कारण एकदा त्याला जायला 10 सेकंड लागतील आणि परत त्याला यायला सुद्धा 10 सेकंड लागतील. करेक्ट. इथं हे सुद्धा आपण काय केलेलं आहे? कम्प्लीट केलेलं आहे. समोर बघू. हा, हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. याला लक्षात ठेवा. आता इथं काय दिलेलं आहे? अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलोसिटी यू रिचेस अ हाईट h बिफोर कमिंग डाऊन. ओके, म्हणजे आपण काय केलं? एक स्टोन वरती फेकून दिला की ज्याची हाईट दिलेली आहे h आहे. ओके, आणखीन काय दिलेलं आहे? त्याची इनिशियल वेलोसिटी u दिलेली आहे. ओके, यायच्या आधी शो दॅट द टाइम टेकन टू गो, म्हणजे ज्यावेळेस तो वरती जात होता, इज सेम ऍज द टाइम टेकन टू कम डाऊन. म्हणजे ज्याला, ठीक आहे, आपण काय करू माहिती आहे का? त्याला अपवर्ड जाण्यासाठी टाइम लागला T1 आणि त्याला डाऊनवर्ड येण्यासाठी टाइम लागत असेल किती रे? T2. करेक्ट आहे. मग एक थिंग मला काय माहिती आहे? ज्यावेळेस तो अपवर्ड जात आहे त्याची इनिशियल वेलोसिटी u असते आणि फायनल वेलोसिटी ही 0 असते. पण ज्यावेळेस तो डाऊनवर्ड येतो त्यावेळेस त्याची फायनल वेलोसिटी v असते, पण इनिशियल वेलोसिटी ही किती असेल? 0. करेक्ट आहे. आणि हाईट तर सेमच राहणार. बरोबर. ठीक आहे. आता टाइम इथं T1 आहे, इथं टाइम T2 आहे. हा, इथं आणखीन काय चेंज आहे? इथं मायनस जी राहणार आणि इथं काय राहणार? कॅपिटल जी. अपवर्ड याच्या वेळेस मायनस जी आणि डाऊनवर्ड याच्या वेळेस पॉझिटिव्ह जी. मग मी गिवन डाटामध्ये कोणत्या थिंग्स लिहितो बघ. चला, गिवन डाटा सिंपल. आपण काय करू? गिवन डाटाला 2 प्रकारे स्प्लिट करू, किंवा गिवन डाटा न लिहिता याला डायरेक्टली सॉल्व्ह करून घेऊ आपण. बघ चला, मग काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा. व्हेन, 2 कंडिशन आहेत. केव्हा केव्हाच्या? व्हेन स्टोन थ्रोन, स्टोन फेकला ना आपण, थ्रोन अपवर्ड. कुठे जात आहे तो? अपवर्ड जात आहे. त्यावेळेस काय असेल? मग अपवर्ड जात आहे त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी, कोणती वेलोसिटी? इनिशियल
वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी किती असेल, इनिशियल वेलोसिटी असेल u, मग त्याची फायनल वेलोसिटी किती असेल हे पण बघा. फायनल वेलोसिटी इज इक्वल्स टू म्हणजे कोण आहे, v इज इक्वल्स टू 0, बरोबर आहे ना, v इज इक्वल्स टू 0 असेल फायनल वेलोसिटी. ओके, त्यावेळेस त्याचा ऍक्सेलरेशन काढायचं आहे तुम्हाला. ऍक्सेलरेशन किंवा अपवर्ड जायच्या वेळेस ऍक्सेलरेशन आणि ते किती असेल रे, -g. डन इथपर्यंत. आणि त्याला टाइम म्हणजे वेळ किती लागत आहे, तो टाइम असेल त्याचा किती, t1, बरोबर आहे. एवढ्या साऱ्या थिंग्स आपल्याला दिलेल्या आहेत. मग एवढ्या थिंग्स दिलेल्या आहेत, यावरून आपल्याला काय काढायचं, त्याचा टाइम काढायचा आहे. तर आपण काय करू, एका इक्वेशन मध्ये याला पुट करू, बरोबर. आणि ते एक इक्वेशन मीन्स व्हॉट, बघा हे सर्व जे थिंग्स आहेत हे कुठं कुठं दिलेलं. हे इक्वेशन कोणतं असेल, v इज इक्वल्स टू u इंटू प्लस काय आहे, प्लस gt असं इक्वेशन आहे. मग यामध्ये हे थिंग्स पुट करा. बघा v ची व्हॅल्यू इथे किती आहे, 0 आहे, म्हणून मी याला करणार 0. u ची व्हॅल्यू uच आहे, प्लस येणार काय आता, कारण हा g कसा घेसाल इथं, -g, आणि इथं t इंटू t किती घेसाल, दॅट इज t1. मग मला इथं t1 काढायचं आहे. मी काय करणार, हे -g इंटू t1 या साईडला निगेटिव्ह आहे, तर या साईडला तो होणार पॉझिटिव्ह होणार. म्हणजे काय, g इंटू t1 इज इक्वल्स टू u, बरोबर आहे. t1 इज इक्वल्स टू काय तयार होणार इथं, t1 इज इक्वल्स टू, बघा हा गेला या साईडला, म्हणजे हा u अपॉन g. t1 ची व्हॅल्यू एवढी काढली आपण. आणि यालाच काय, याला म्हणू आपण जसं की इक्वेशन नंबर 1. सेम अशाच प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 2 सुद्धा तयार करायचं आहे. हे केव्हाचं होतं इक्वेशन, त्यावेळेस बॉल एक स्टोन कुठे जात होता, अपवर्ड जात होता. ठीक आहे. ओके, एकदा कॅमेरा बघू द्या मला. ओके, ठीक आहे, व्यवस्थित आहे. स्टोन कुठे जात होता, अपवर्ड जात. आता डाऊनवर्ड यासाठी सुद्धा आपल्याला सेम तयार करायचं. मग बघा, व्हेन स्टोन फॉल कुठं, ग्राउंड वरती, फॉल टू ग्राउंड, कुठं येणार तो, ग्राउंड वरती येणार. त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी सांगायची आपल्याला. इनिशियल वेलोसिटी किती असेल, इनिशियल वेलोसिटी माहिती आहे तुम्हाला. इनिशियल वेलोसिटी म्हणजे हा जो u आहे हा किती घेसाल तिथं, इनिशियल वेलोसिटी असेल 0, बरोबर आहे. आणि त्यावेळेस त्याची वेलोसिटी पण कोणती, f मीन्स फायनल वेलोसिटी. हे किती असेल रे, फायनल वेलोसिटी असेल v एवढी. ओके, बरोबर आहे. त्यानंतर ऍक्सेलरेशन, याचा ऍक्सेलरेशन किती घेऊ आपण, ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू काय, पॉझिटिव्ह g घेसाल आता. ठीक आहे, ज्यावेळेस तो डाऊनवर्ड येत आहे, बरोबर ना. आता त्यानंतर काय आहे, ऍक्सेलरेशन नंतर त्याला टाइम किती लागत आहे, आणि टाइम लागत आहे त्याला किती, t2 एवढा. आणि हा टाइमच आपल्याला काढायचा. आपल्याकडे इक्वेशन आहे, काय आहे, v इज इक्वल्स टू u प्लस g इंटू t. मग v ची व्हॅल्यू काय इथं, vच आहे. ओके, u ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे इथं, 0, प्लस घेसाल ना आता, कारण तो प्लस आहे, g इंटू t, g इंटू किती रे, t2, g इंटू t2 येणार. करेक्ट आहे, समजले इथपर्यंत. मग इथं काय चेंज आहे, इथं काय आहे, v इज इक्वल्स टू, इथं काय चेंज आहे, हा बरोबर, v इज इक्वल्स टू 0 तर काढून टाकू आपण इथं, 0 g इंटू t2, बरोबर. मग हा t2 इज इक्वल्स टू काय येणार, v अपॉन g. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता एक लक्ष ठेवसान, ऑलवेज इथे इनिशियल वेलोसिटी u आहे आणि इथं फायनल वेलोसिटी किती आहे, v आहे. ठीक आहे. मग आता इथं जर मी वेलोसिटीचं रिलेशन सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस मी अपवर्ड फेकत आहे त्यावेळेस तो डाऊनवर्ड आला इथं खालच्या ठिकाणी, तर तिथं काय असेल, ऑलवेज u इज इक्वल्स टू v असं रिलेशन असते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी खालच्या साईड वरती जेवढी इनिशियल वेलोसिटी असेल तेवढीच कोणती वेलोसिटी असेल, फायनल. ज्यावेळेस हा फेकणार तर जेवढ्या वेलोसिटीने फेकलं तेवढ्या वेलोसिटीने तो कुठे येणार आहे, खालच्या साईडला येणार आहे, बरोबर. u इज इक्वल्स टू v म्हणजे या v ला काय करू शकतो, चेंज. मग हे काय होऊ शकते, t2 इज इक्वल्स टू u अपॉन g, बरोबर आहे. झालं. आपण याला इक्वेशन नंबर 2 न देता याला इक्वेशन नंबर 2 देऊ शकतो. कशाला, याला. हे काय का बरं केलं मी, इथं लिहितो मी अशा प्रकारे केलं, दॅट इज v इज इक्वल्स टू u इज इक्वल्स टू v. ओके, डन इथपर्यंत. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन नंबर 1 या दोघांमध्ये तुम्हाला काय सिमिलर दिसते, त्यांचे राईट हँड साइड.
मग मी काय लिहू शकतो इथं, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2, इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून मला काय लक्षात येते, T2 इज इक्वल्स टू T1, म्हणजे त्या दोघांचा सुद्धा टाइम कसा आहे, शो दॅट द टाइम टेकन टू गो अप, म्हणजे वरती जाण्यासाठी हा सेम आहे टाइम टेकन टू कम डाऊन. ओके, डन. इथपर्यंत आपण ग्रॅव्हिटेशनचे न्यूमरिकल संपवलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल 100% लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.